मी मान्यवरांना विनंती करतो, आदरणीय श्री शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी करायचं आहे। मान्यवरांच्या शुभ हस्ते पुस्तकाचं कार्य अहवालाचं प्रकाशन या ठिकाणी होते। टाळ्यांच्या गजरात या कार्य अहवालाच्या पुस्तकाचं प्रकाशन करूया। धन्यवाद मंडळींनो। शिवाजी हे थोडंसं उलट केलं तर लक्षात येईल। जीवाशी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी मतदारसंघातल्या मायबाप जनतेला जीवापाड जपलं असे म्हाडाचे अध्यक्ष आणि ज्यांचा प्रवेश आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालाय, आदरणीय श्री शिवाजी दादा आढळराव पाटील साहेब यांना विनंती करतो, या विराट मेळाव्याला आपण संबोधित करा। टाळ्यांच्या गजरात स्वागत करू। शिरूरकरांनी जपले रे शिवाजी दादा आपले रे। गेल्या 20 वर्षानंतर मी पुन्हा स्वग्रही परतोय। 2 दशक राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं यशस्वी कारकीर्द पार पाडत असताना आज 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची धाडसीपणानं निर्णय घेण्याची क्षमता, विकास कामं करण्याची ज्यांची क्षमता, दिलेला शब्द काही झालं तरी खाली पडू देणार नाही अशी ज्यांची खाती, असे आदरणीय अजितदादा पवार। राजकारण बदललंय, राजकारणाची समीकरणं बदलली। आपल्याला सगळ्यांना माझा इतिहास माहिती आहे, माझी पार्श्वभूमी माहिती आहे, पण मी आवर्जून सांगू इच्छितो, मी तसं काय हाडाचा राजकारणी नाही आहे। राजकारण करत असताना, समाजकारण करत असताना माझ्या घरात कोणी साधा ग्रामपंचायत सदस्यही कोणी नव्हतं। मला कुठलीच पार्श्वभूमी नाही आहे। ह्या आंबेगाव तालुक्यातल्या आणि शिरूर लोकसभेतल्या जनतेनं, मायबाप जनतेनं मला आधार दिला, मला आशीर्वाद दिले। आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून ह्या तालुक्यामध्ये काही प्रकल्प चालू केले, त्यामध्ये भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल। तिथून खऱ्या अर्थानं माझी राजकीय कार्य करण्याला, राजकीय कार्याला सुरुवात झाली। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारखान्याचं काम करत असताना आम्ही दोघांनी, कारखाना म्हणजे आपलं कुठंतरी सर्वस्व आहे, ह्या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीतरी चांगला प्रकल्प व्हावा म्हणून आम्ही मेहनत घेतली। 5 वर्ष मी सुरुवातीचे 5 वर्ष कारखान्याचा चेअरमन राहील। नंतर मतभेद झाले। राजकारणात मतभेद, महत्त्वाकांक्षा या सगळ्या गोष्टी येतातच। दुर्दैवानं मला दूर व्हावं लागलं, पण दूर होत असताना सुद्धा म्हणजे कधी वैयक्तिक द्वेष कधी मी दिलीपराव असतील किंवा तालुक्यातल्या कुठल्या कार्यकर्त्याच्याबद्दल मनात आणला नाही। कारखान्याच्या बाबतीत तर मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, अजूनही मी माझा हा स्वतःचाच कारखाना समजतो। कारखान्याच्या विरोधामध्ये कधी कुठल्या प्रकारची कारवाई केली किंवा काही असं काही कृत्य केलं असं मला आठवत नाही। जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा कारखान्याला मी मानसिक माझ्या बाजूने सहकार्य करण्याची भूमिका केलेली आहे। शेवटी राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा वाढतात। समाजामध्ये वावरत असताना लोकांचा संपर्क वाढतो। लोकांनी आग्रह केला, सांगितलं की तुम्ही लोकसभेला उभं राहावं, विधानसभेला दिलीपराव आहेत। शिवसेना पक्षानं अचानक मला निमंत्रण दिलं आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी। त्यांनी मला बोलवून घेतलं मातोश्रीवर। मला निवडणुकीला उभं राहायलाच पाहिजे असंही काही नव्हतं। बाळासाहेबांनी सांगितलं, मग त्यावेळेला स्वर्गीय अविनाश राणे असतील, बाकी सगळी मंडळी असतील, त्यांनी मला मुंबईला नेलं। बाळासाहेबांना सांगितलं की साहेब, मी काही निवडणुकीला जरी उभं राहिलो
तरी हा पवारसाहेबांचा जिल्हा आहे, हा खेड लोकसभा मतदारसंघ आहे. इथून मी कुठल्याही भावात निवडून येऊ शकणार नाही. तुम्ही म्हणता तर मी उभा राहील, पण 5-50 हजार मतांना नक्कीच माझा पराभव होईल. माझी तुमची तयारी असेल तर मी उभा राहतो. ते म्हणाले, आढळराव मला सगळं माहिती आहे, तुम्ही उभे राहा, बाकीचं मी पाहतो. मी निश्चय केला, म्हटलं ठीक आहे, जे काय होईल ते होईल, मी उभा राहतो साहेब तुमच्या आदेशानुसार. मी मातोश्रीच्या गेटच्या जस्ट बाहेर पडलो, मला बाळासाहेबांनी बोलवून घेतलं परत, की आढळराव आता कुठं चाललेत? म्हटलं साहेब माझं घर आहे इथं पवईला, मी माझी बॅग पॅक करतो आणि गावाला जातो, उद्यापासून कामाला सुरुवात करतो. साहेब म्हणाले, तुमच्या मंडळीला सांगा 2 बॅग भरून ठेवा, एक दिल्लीची आणि एक तुमची गावाची. इतका आत्मविश्वास त्या व्यक्तीनं मला दाखवला. आणि तिथून जे मी सुटलो तर अवघ्या 35 दिवसामध्ये मतदानाला सामोरं गेलो. 35-40 दिवसामध्ये. त्यावेळेला मला खेड लोकसभा मतदारसंघ माहिती नव्हता. मुळशीमध्ये मी आयुष्यात कधी गेलोय नव्हतो, भोरवेला कधी पाहिला नव्हता, पण लढायचं म्हणून लढलो. लोकांमध्ये उत्सुकता राहिली की आढळराव कोण आहे. लोकांना वाटलं की उद्योगपती आहे. मी मावळ, मुळशी, भोर, वेल्ला दऱ्याखोऱ्यामध्ये फिरलो, प्रचार करत राहिलो, पण कधी मनात वाटलं नाही रुपालीताई की मी निवडून येईल, मी खासदार होईल, असं कधी मनात अपेक्षा ठेवली नव्हती. लढायचं म्हणून लढायचं. आणि मला आठवते ते मंतरलेले दिवस होते, माझी पहिली निवडणूक. अक्षरशः दऱ्याखोऱ्यामध्ये रानावनामध्ये फिरत असताना लोकांची साथ मिळत गेली. आणि ज्या वेळेला मतदान झालं, मतदानाच्या मतमोजणीच्या दिवशी मला पोलीस कमिशनरनं आदल्या दिवशी रात्री फोन केला की उद्या तुमच्या गावी जायचा रस्ता कुठला. मला काही कळेना. मी म्हटलं अशा रस्त्यानं जाणार आहे. मतमोजणी चालू झाली आणि मतमोजणी चालू झाल्यानंतर काही वेळानं कळलं की मी आता निवडून येऊ शकतो. त्यावेळेला मला त्या पोलीस कमिशनरच्या फोनची आठवण झाली की त्याला कळालं होतं की मी निवडून येणार आहे. ही अशी माझी पहिली निवडणूक खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्यातली न विसरणारी निवडणूक होती. तिकडची लोकही तेवढी प्रेमळ होती. पहिली निवडणूक जिंकलो. दुसरी निवडणूक 2009ची, नवीन मतदारसंघ, पुन्हा नवीन मतदारसंघ, अनोळखी मतदारसंघ, शिरूर तालुका, हवेली, हडपसर, भोसरी. पुन्हा तिथे फिरत राहिलो, कारण माझ्या पहिल्या टर्ममध्ये दादा मी इतका गावोगावी फिरलो, असं एकही गाव मतदारसंघामध्ये सोडलं नाही खेड तालुक्यातल्या, खेड लोकसभा मतदारसंघातल्या की जिथं मी पोचलो नाही. जिथं 15 घरांची वस्ती आहे अशा घराघरामध्ये मी पोचलो. मुळशीमध्ये मी जायचो दौऱ्यावर विकास कामाच्या, त्यावेळेला रात्री 12-12:30 वाजता शरद ढमाल्याबरोबर तामिनी घाटाच्या त्या गावांमध्ये फिरायचं. रात्री 1 वाजता कुठं कातकऱ्यांच्या घरी जेवण करायचं. 1च्या नंतर मी गाडीत बसून ज्यावेळेला पुढच्या सीटवर बसून इकडं मंचरला यायला निघायचो, त्यावेळेला झोप लागायची गाडीत पहिल्या सीटवर बसलेलो. घाटातलं म्हटल्यावर गाडी इकडनं तिकडनं वळायची, मध्येच ब्रेक मारायचा माझा ड्रायव्हर. ब्रेक मारल्यानंतर झोप उडायची आणि नंतर मला वेळ लागायचा 5 मिनटं हे ठरवायला की मी कुठं चाललो आहे, आज कुठल्या गावात गेलो आहे, कुठं आहे मी, मुंबईला चाललो आहे की मंचरला चाललो आहे की पुण्याला चाललो आहे. इतका प्रचंड प्रवास केला आणि त्यामुळं मला दुसऱ्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं 1,80,000 मतांना निवडून आलो. पहिली निवडणुकीला फक्त 30,810 मताचं माझं मताधिक्य होतं. दुसऱ्या निवडणुकीला 1,78,000 मतांना निवडून आलो. भोसरीमध्ये जिथं माझा काही परिचय नसताना सुद्धा 27,534 मताचं मताधिक्य आघाडी मला भोसरीमधून मिळालं. सांगण्याचा उद्देश आहे की मनापासून कामाला सुरुवात केली. माझ्या दृष्टीनं माझा प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस हा लोकांच्या कल्याणासाठी, लोकांच्या कामासाठी, लोकांच्या कार्यासाठी मी खर्च करत राहिलो. मी प्रपंच बघितला नाही, धंदा बघितला नाही, व्यवसाय बघितले नाही, तब्येत बघितली नाही. रात्रंदिवस फक्त लोकांमध्ये राहायचं. 2009ला झालं, कारण त्यावेळेला मोदी लाट नव्हती, तरी 1,80,000 मतांना निवडून आलो. महाराष्ट्रामधलं 2 नंबरचं मताधिक्य मला त्यावेळेला शिरूर लोकसभा मतदारसंघात होतं. तिसऱ्या निवडणुकीला जवळजवळ 3,03,000 मतांना निवडून आलो.
दुर्दैवानं चौथ्या निवडणुकीमध्ये जरी पराभव झाला, मी तो पराभव मानत नाही, कारण माझ्या दृष्टीनं 5,78,000 मतं म्हणजे 5.6 मतं मला पडली होती. ही जनतेनं माझ्याकडं हे दिलं होतं. मी नैतिक माझा विजय समजतो, पण पराभवानं खचून गेलो नाही. लोकांनी मला म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला, मतमोजणी झाली, त्या दिवशी मी पराभूत झालो. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, कारण लोकांचं प्रेम माझ्यावर होतं. जनतेनं मला सांगितलं होतं, कारण मी मनात एक आणलं की मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर थाप टाकून फक्त लढ म्हणा, या युक्तीप्रमाणे मी लढत राहिलो. 5 वर्ष अक्षरशः पायाला भिंगरी लावली, भिंगरी बांधून संपूर्ण मतदारसंघामध्ये फिरत राहिलो. कुठलीही अपेक्षा नव्हती की मी पुन्हा खासदार होईल, किंबहुना मनामध्ये अजिबातच नव्हतं की मला पुन्हा लढायचं म्हणून. पहिले 2.5 वर्ष दादा तुम्ही सगळे महाविकास आघाडीमध्ये होता. त्यावेळेला मला आदरणीय आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत असतील, त्यांनी मला सांगितलं वेळोवेळी की हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा आहे, ही जागा आपल्याला मिळणार नाही, तुम्ही काम करा, तुम्ही पुणे लोकसभेचा विचार करा. संजय राऊत येऊन लांडवडीला म्हणाले. मी त्यांना म्हणालो, राऊत साहेब हा काय प्रकार आहे, पुणे कुठं मी कुठं, मला काय निवडणूक लढलीच पाहिजे असं काही नाही आहे. मी दुसऱ्या दिवशी उद्धवजींकडे गेलो, म्हटलं साहेब हा काय प्रकार आहे, तुम्ही सांगितलं असं बोलायला. ते म्हणाले हो, मी म्हणालो आपण काँग्रेसबरोबर बोलणार आहोत, तुम्ही काम करताय म्हणून तुम्हाला पब्लिकमध्ये राहिलं पाहिजे. म्हटलं अजिबात नाही, मला ह्या जिल्ह्यातून मी 3 वेळा कसली पार्श्वभूमी नसताना 3 वेळा निवडून आलो, एकदा पराभूत झालो, जाऊ दे, माझ्या दृष्टीने मी समाधानी आहे. मी खूप कमवलं, खूप माणसं कमवली, खूप नाव कमवलं, मला पुन्हा निवडणुकीला उभं राहिलंच पाहिजे असं काही नाही आहे. फक्त मला तुम्ही ताकद द्या माझ्या शिवसैनिकांबरोबर मला राहण्याची, त्यांच्या हे करण्यासाठी. ऐकलं नाही, ठीक आहे. दुर्दैवानं सुदैवानं राजकीय समीकरणं बदली, राजकीय स्टेप सगळ्या बदलल्या, आणि जेव्हा एकनाथभाई शिंदे आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, त्यानंतर खऱ्या अर्थानं मला ह्या मतदारसंघासाठी एकनाथजीनं सांगितलं की बाबा तुम्ही कामाला लागा, तुम्हाला लढायचं आहे. त्यांनी मला शब्द दिला, तुम्हाला पाहिजे ती ताकद देतो, तुम्ही लोकांमध्ये जा, लोकांमध्ये पोहोचा. 15 वर्षामध्ये मला जेवढा निधी पूर्वी मिळाला नाही मी खासदार असताना, तेवढा निधी मला 15 ते 16 महिन्यामध्ये एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून मला विकास कामं करण्यासाठी मिळाली. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही, तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडीतळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.